दादांचा अपघात झाला आणि राज्याला आपला लाडका दादा गमावल्यानं एक मोठा धक्का बसला। पवार कुटुंब दुःखात होतं, राष्ट्रवादीचे नेते दुःखात होते। मात्र या सगळ्यात आपला हुंदका गिळून एक व्यक्ती मात्र कायम या अपघातावरून प्रश्न विचारत राहिला। नेटानं लढत होता ती व्यक्ती म्हणजे दादांचा लाडका पुतण्या रोहित पवार। त्यांनी पुराव्यासह प्रेझेंटेशन सादर करत आरोपांनी रान पेटवलं आणि त्यामुळेच आता डीजीसीएने अत्यंत कठोर पाऊल उचलले। या प्रकरणाच्या सखोल तपासणीनंतर डीजीसीएने बीएसआर व्हेंचर्सला मोठा दणका दिला असून कंपनीच्या ताफ्यातील 4 लिअरजेट 45 विमानांच्या उड्डाणांवर तात्काळ बंदी घातली। विमान सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली। या कंपनीच्या विशेष ऑडिटमध्ये धक्कादायक वास्तव समोर आलंय। म्हणजे की अपघात झाला, घात झाला दादांचा। आपले अजितदादा माझे काका त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्युमुखी पडले आणि मग आता हे डीजीसीए सांगतंय की आता तुझे राहिलेले विमान तू ग्राउंड कर, त्याचं मेंटेनन्स कर, त्याचे डॉक्युमेंटेशन कर, काय काय लॅप्सेस असतील ते पूर्ण कर। म्हणजे टिल कंटिन्यूड एअर वर्दीचे स्टँडर्ड्स आर रिस्टोर्ड, म्हणजे एअर वर्दी स्टँडर्ड झाले मग उडवायला लाग, मग धंदा करायला लाग, मग पैसा कमवायला लाग। मग तुझे जे पैसेवाले आणि राजकीय लोक जे इन्व्हेस्टर तुझ्यामध्ये आहेत त्याची तू काळजी घेत जा, असं तिथं डीजीसीएने अप्रत्यक्षपणे सांगितलं असं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे हे जे काय केलं तुम्ही फक्त दिखावा तिथं करताय, तुम्हाला फक्त दाखवायचं की आम्ही त्या ठिकाणी ऍक्शन घेतली। आणि आमचं एक मत आहे की तुम्ही काय करता की व्हीएसआरचे हे 5 मशीन्स विमानं ही तुम्ही ग्राउंड केली। पण मला तुम्ही सांगा की आता व्हीएसआर चा मालक हे हलकट माणूस आहे, तो कामचुकार माणूस आहे, तो तिथं मेंटेनन्स मध्ये पैसे खातो, तो मेंटेनन्स नीट करत नाही। हे सगळे मुद्दे आम्ही सांगितले। मग एखादा माणूस एखाद्या विषयामध्ये जर चोरी करत असेल तो फक्त लेअर जेट मध्ये चोरी करणार आहे का? तो लेगेसी मध्ये चोरी करणार नाही का? तो ग्लोबल नावाच्या विमानामध्ये जे काही त्याच्याकडे आहेत त्याच्यामध्ये तो चोरी करणार नाही का? बीच क्राफ्ट नावाचं विमान त्यात तो चोरी करणार नाही का? चोरी करणारा माणूस आणि मर्डर करणारा माणूस आणि सिरियल किलर हा काय एकाच विषयामध्ये तो फक्त त्या बाबतीत तसा वागतो असं नाही, सगळ्याच बाबतीत तो वागतो। आणि जर तुम्ही जर त्याचं लेअर जेटच्या बाबतीत काही नॉन कम्प्लायन्सेस आहेत असं सांगत असाल तर त्याचे नॉन कम्प्लायन्सेस बाकी विमानामध्ये 100% तिथं असू शकतात। आणि त्या विमानामध्ये आज या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतात, उपमुख्यमंत्री जे दुसरे ते सुद्धा त्याच्यामधून त्या ठिकाणी प्रवास करतात, सेलिब्रिटी प्रवास करतात, क्रिकेटर पिक्चरवाले लोक असतील, बिझनेसमॅन प्रवास करतात। मग जर तुम्ही 5 विमानं ग्राउंड करत असाल तर मग बाकीचे विमानं उडवत ठेवायला धंदा करायला तुम्हाला कुणी सांगितलंय? त्यामुळे तुम्ही ग्राउंड करत असताना सगळेच विमान तुम्ही ग्राउंड करा, कारण का एका कुठल्या तरी हॉटेलमध्ये जर तिथं ड्रग्ज सापडले असतील आणि त्या मालकाचे 5 हॉटेल असतील तर बंद करत असताना एक हॉटेल बंद करून चालणार नाही, सगळे हॉटेल बंद करावे लागतील। तसंच या विमानाच्या बाबतीत सुद्धा व्हीएसआरच्या ज्या सगळ्या ज्या काही विमानं आहेत ती तिथं लगेचच्या लगेच ग्राउंड झाली पाहिजे। अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर संबंधित विमान कंपनी आणि त्यांच्या विमानांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। या पार्श्वभूमीवर डीजीसीए कडून या विमानांचं विशेष सुरक्षा ऑडिट करण्यात आलं। या तपासणीमध्ये विमानांच्या देखभालीत आणि तांत्रिक बाबींमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या आहेत। एअरवर्दीनेस म्हणजेच उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या नियमांचं आणि कायदेशीर प्रक्रियांचं उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। यामध्ये 4 विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। एक म्हणजे VT-VRA, दुसरं VT-VRS, VT-VRV आणि VT-TRI। या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय की या विमानांनी प्रवासादरम्यान पाळल्या जाणाऱ्या आवश्यक सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केलंय। यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी लिअरजेट विमानांच्या तांत्रिक स्थितीबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या होत्या। रोहित पवार यांनी म्हटलं होतं की विमानं मूळची अमेरिकेतील असून तिथे ती अनेक वर्ष वापरली गेली होती। जुनी झालेली ही विमानं त्यानंतर भारतात आणली गेली। या विमानांच्या कार्यक्षमतेवर आणि सुरक्षेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। आता डीजीसीएच्या अहवालात त्रुटी आढळल्याने रोहित पवारांचे दावे खरे ठरले आहेत। एफआयआर जर झाली तर मग कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल की हा इथं जे असणारे प्रशासन आहे, इथं असणारे जे अधिकारी आहेत त्यांची सुद्धा इच्छा आहे आणि शासनाची सुद्धा इच्छा आहे की एफआयआर तिथं झालं पाहिजे। कारण क्लिअर कट याच्यामध्ये सांगितलं आहे की हो व्हीएसआर ची चूक होती आणि व्हीएसआर ची चूक ज्या विषयामध्ये होती ते मॉनिटर करण्याची जबाबदारी डीजीसीआयची होती। त्यामुळे या सगळ्या लोकांवर एफआयआर 100% त्या ठिकाणी होऊ शकतात असं आमच्या वकिलाचं मत आहे। काल जो अहवाल आलाय
महाराष्ट्राकडनं जो प्रेशर येतोय, कारण का 28 जानेवारीला जो अहवाल आला VSRला क्लीन चिट दिली होती, आता महाराष्ट्रामधून प्रेशर वाढत गेलं आणि हे इथं थांबेल असं समजू नका. प्रत्येक व्यक्तीला असं वाटतंय की दादांना न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येक तालुक्यातल्या व्यक्तीला वाटतंय आणि दादांवर प्रेम करणाऱ्या जे ते करोडो लोक आहेत, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला वाटतं आणि सगळ्यांनी सोशल मीडियापासून फार रस्त्यापर्यंत, गाव बंद करण्यापासून दुकान बंद करण्यापर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घातल्यामुळेच कुठंतरी आता ही DGCA नाही तर मंत्री आणि मंत्र्यांवर प्रेशर त्या ठिकाणी आल्यामुळेच कुठंतरी हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. कारण कालचा अहवाल बघितल्यानंतर त्याच्यामध्ये VSRला वाचवण्यासाठी सुद्धा तितकाच प्रयत्न केला जातोय. VSRने अजून गेल्या काही दिवसात काय काय केलंय आणि त्याला कसं सरकारकडनं मदत झाली मी आज तर सांगत नाही, पण 2 दिवसामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी आपल्या सर्वांना सांगितली. या संपूर्ण प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी अत्यंत आक्रमक आणि अभ्यासू भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरलं होतं. अपघाताच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी केवळ शोक व्यक्त न करता यामागील तांत्रिक कारणांचा छडा लावण्याचा चंग बांधला होता. लिअरजेट विमानांच्या सुरक्षेबाबत त्यांनी केवळ शंकाच उपस्थित केल्या नाहीत, तर या विमानांचा अमेरिकेतील जुना इतिहास आणि त्यांच्या देखभाल प्रक्रियेतील त्रुटी पुराव्यांसह मांडल्या होत्या. राजकीय दबावाची तमा न बाळगता रोहित पवारांनी या कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. आज DGCAने घेतलेला हा कठोर निर्णय रोहित पवार यांनी नेटाने लढलेल्या हा लढाईचा आणि त्यांनी उपस्थित केलेल्या तांत्रिक मुद्द्यांचा मोठा विजय आहे. विमान उड्डाणापूर्वी प्रत्येक विमानाला एअरवर्दीनेस सर्टिफिकेट मिळवणं अनिवार्य असतं, मात्र VSR व्हेंचर्सच्या बाबतीत या प्रक्रियेत अनियमितता दिसून आली आहे. या कारवाईमुळे खासगी विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. विशेषतः अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या विमानांच्या फिटनेसबाबत आता अधिक कडक नियमावली लागू होण्याची शक्यता आहे. अजित पवारांसारख्या दिग्गज नेत्याचा अपघातात मृत्यू होणं ही राज्यासाठी मोठी हानी होती. या घटनेनंतर झालेली ही कारवाई म्हणजे यंत्रणेला उशिरा आलेली जाग असल्याची टीका होत आहे. अनेक अपघात झाल्यानंतर चौकशी समिती नेमल्या जातात, त्याचे अहवाल अनेक महिन्यांनी येतात. मग त्या अहवालाचं काय होतं हे आजपर्यंत कुणालाच उमगलेलं नाही. पण असे अपघात टाळण्यासाठी आधीच खबरदारी घेणं गरजेचं आहे. अजितदादांच्या विमान अपघातानंतरही चौकशी समित्यांचं हे शेपूट लांबतच गेलं असतं, मात्र रोहित पवार यावरून पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत होते, VSRला धारेवर धरत होते. त्यामुळे किमान हा अहवाल वेळेत आला. आता या चौकशांमधून आणखी काय समोर येणार याकडे देशाचे डोळे लागले. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.